सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक यशस्वी प्रयोग म्हणायला काय हरकत नाही महाविकास आघाडीचा झालाय। मुंबईसारख्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये तो महाविकास आघाडीचा जो काही प्रयोग होता तो फिसकटला आणि सोलापूरमध्ये यशस्वीरित्या झालाय। विशेष म्हणजे शनिवारचा दिवस आहे आणि ह्या शनिवारच्या दिवशी स्वतःला पुरोगामित्व म्हणून घेणाऱ्या विचारांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यशस्वी करून दाखवले। त्याच्यामध्ये आज जे अंतिम बैठक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून त्याला 45 सीट दिलेले आहेत। उबाटाला 30 सीट दिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे निमंत्रक आहेत महाविकास आघाडी घडविण्यामध्ये त्यांनी मात्र 20 स्वतःच इकडे ठेवलेत आणि 7 कम्युनिस्ट पक्षाला दिलेत। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे सर्वात मोठे आणि निमंत्रक ह्या आरती बोललो की ते आपल्यासोबत आहेत महेश गारेकर। खरंच कौतुक करण्यासारखं आहे की महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग यशस्वी झाला नाही तो सोलापूरमध्ये यशस्वी करून दाखवला। म्हणजे हा पण तुम्ही बांधलाच होता। नाही काय आदरणीय पवार साहेबांची जी पुरोगामी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला अनुसरून आणि आपण पाहत आहोत की भारतीय जनता पक्षाचं जातीवादाचं आणि विषमतेचं राजकारण करत असताना आणि सर्व पक्ष फोडून आपल्यात घेत असताना आणि एक राजकारणातली वेगळीच धाटणी आणि एक वेगळी पद्धत या राज्यात समोर आणत असताना सर्व सेक्युलर आणि पुरोगामी विचारांचे पक्ष एकत्र आले पाहिजेत ही भावना सगळ्यांची होती। थोडा चर्चेला आम्हाला उशीर झाला, लवकर निर्णय झाला नाही, पण किती दिवस या गोष्टीला तयारी करा। 21 तारखेपासून आमची चर्चा सुरू झाली। म्हणजे हे सुरुवात तुमच्या डोक्यातच होतं की आपण करणार? हो, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही आघाडी करून लढणार। त्याचं कारण असं आहे की आम्ही विखरलो ना, आता एकच उदाहरणार्थ सांगतो। 17 नंबर प्रभाग आहे, तिथं काँग्रेसचे होते त्यांना 3,500 मतं होते, आमचे राष्ट्रवादीचे होते त्यांना बिस्मिल्ला शिकलकर त्यांना 3700 होते आणि MIM-ला 4,500 होते। बेरीज मारली तर आम्ही पुढे आहे, बेरीज मारली तर आम्ही पुढेच जातो। पुढे बऱ्याच प्रभागात होणार आहे आणि आमचं मत असंच आहे की पुरोगामी मतं विभागली जाऊ नयेत असा आमचा प्रयत्न। ही सुरुवात करत असताना तुम्ही कुठल्या पक्षाला घटक पक्षाला तुम्ही समाविष्ट करून घेण्याचा विचार केला होता? नाही, आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना उबाटा जी राज्याच्या महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि सर्वांची भूमिका पॉझिटिव्ह होती। याच्यामध्ये MIM आहे, राष्ट्रवादी रिपाई आहे, पण रिपाईचा कुठला गट आमच्याकडे आलेला नाही की आमच्याशी आघाडी करा म्हणून। वंचितने एक प्रस्ताव पाठवला होता परंतु त्यांच्या जागेच्या अपेक्षा फार होत्या, सर्वानुमते असं ठरलं की जर त्यांना एवढं दिलं तर आपल्याला फारच कमी जागा पडतील। आताच त्यांना सगळ्याला अकोमोडेट करत असताना त्यांच्या कार्यकर्त्याला थोडी वादविवाद व्हायला लागली, त्यामुळं आम्ही थोडं 4च पक्ष प्रमुख एकत्र आलो। ह्याच्यामध्ये वाटाघाटी करत असताना सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला जिकिरीचा कुठला प्रभाग वाटला की तिथे? असं जिकिरीचा प्रभाग असं म्हणता येणार नाही, प्रत्येक प्रभागापेक्षा आमच्याकडे प्रत्येकाला असं वाटतं ना माझ्या पक्षात प्रामाणिक काम केलेला कार्यकर्ता आहे, मग तो आमच्यातला असेल, काय शिवसेनेचा असेल, काय काँग्रेसचा असेल, ते त्या कार्यकर्त्यासाठी आग्रही असं आणि ते असणं चुकीचं नाही, त्यामुळं विलंब होतो। तुम्ही ज्यावेळेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यावेळेस महाविकास आघाडीचा प्रयोग आम्ही सोलापूरमध्ये करून दाखवू असं म्हणालो होतो आणि त्यावेळेस मागच्या वर्षीचा अनुभव देखील सांगितलं होतं। यावेळेसचा काय अनुभव? नाही, यावेळेस काय झालं, मागच्या वेळेस काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेसच्या नेतृत्वाने आमच्याशी चर्चा ठेवली होती आणि ऐन वेळेस ते आमच्या जागा डिक्टेट करत होते, Xला द्या, Yला द्या, देऊ नका, त्यामुळं ती आघाडी त्या काळात तुटली होती। यावेळेस सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की आपण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, मग ते काँग्रेस असू, आम्ही राष्ट्रवादी असू, आडम मस्तरांचं कम्युनिस्ट पक्ष असू किंवा शिवसेना असेल, आणि सगळ्यांनी यावेळी समंजसाची भूमिका घेतली। आपण आत्ताच आडम मास्तरांशी आम्ही चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की जशी 1975 पासून मग 80-82 त्यानंतर 85ला निवडणूक झाली, त्यानंतर 92ला झाली, 97ला झाली, आत्तापर्यंत इथं काँग्रेसचा सत्ता असायची, मागच्या 5 वर्षातच भारतीय जनता पक्षाची आली, परंतु अशीच आघाडी पुलोद म्हणून 1985 साली झाली होती आणि त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचं तख्त हलवून टाकलं होतं। निश्चितपणे त्यानंतर आताच ही आघाडी होत आहे विरोधकांची मोठ एकत्र, मला खात्री आहे की यावेळेस निश्चित बदल घडेल।
महाविकास आघाडी हे विचाराने आणि तत्वाने तर एकत्रित आले, पण भाजपा आणि ईव्हीएम सारखं मोठं संकट हे तुमच्या समोर आहे, त्याला कसं करणार? आता आमचा प्रयत्न असा आहे की ईव्हीएमच्या बाबतीत बोललं जातंय किंवा दुबार मतदार आम्ही काढा म्हणून सांगतोय, पण ते काढत नाहीत किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रभागातले गट्टाच्या गट्टा मतदान ह्या प्रभागात आलंय. आता ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, पण आता हे लढाव तर लागणार आहे, कारण लोकशाही जिवंत ठेवायची म्हणलं तर आपल्याला लढाव तर लागणार आहे. यश किती येईल, कमी येईल, जास्त येईल, ही जनता जनार्दन ठरवेल, कारण त्यांनाही काळजी आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून. क्या बात आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ह्या मतावर तर नक्कीच तुम्ही ठाम आहात, पण मला ते आश्चर्य वाटतं की माजी महापौर मनोहर सपाटे आरोप करतायत की पक्षामध्ये लोकशाही व्यवस्था किंवा लोकशाही जिवंत नाही आहे, पवारांचा विचार मारला जातोय. काय आहे, मनोहरपंत सपाटे यांना एक स्वार्थापुढं काहीच दिसत नाही. त्यांना 6 नंबर प्रभागातून उमेदवारी पाहिजे. तिथं गणेश वानकर हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत. आघाडी करत असताना त्याला कट करून यांना उमेदवारी देणं हे कुठं बसतंय, कुठल्या तत्वात बसतंय? कारण आम्ही ठरवलं होतं की जिथं विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्या पक्षाला सोडायची. हां, आम्ही त्यातली एक जागा मागत होतो, पण ती पण आम्ही आता शेवटी त्याचा पण हक्क सोडला. बेरिया साहेब हे पहिल्या वाटाघाटीला महाविकास आघाडीच्या ते तर बैठकीला आठवलं. होत्या आणि आज ते अजित पवार गटाच्या मध्ये प्रवेश केलाय त्यांनी. आता एकूणच हे सगळं बघितल्यानंतर काय झालंय माहिती आहे का? नाही, त्यांचाही आरोप आहे बरं का की अध्यक्ष आम्हाला विश्वासात घेत नाहीत, वाटाघाटीच्या जागा आम्हाला शेअर करत नाहीत आणि थोडक्यात काय की लोकशाही पद्धतच नाही उरली. काय माहिती आहे का, मी एकच सांगतो, बेरिया साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्यावेळेस 21 तारखेला पहिलं बैठक बसली तेव्हापासून मी त्यांना सांगतोय की तुम्ही बैठकीला या. ते त्यांच्या खाजगी कामासाठी 8 दिवस परगावात होते. ते काल आले आणि मला विचारत होते की जागायचं काय झालं. काँग्रेसचं पण तसंच म्हणणं आहे, तिथं नरसिंग कोळी विद्यमान नगरसेवक आहे, त्याला आम्ही कसं कट करायचं? मग लॉजिक आहे ना, शेवटी आपण बोलतो आघाडीत चर्चा करत असताना एखाद्या व्यक्तीला माजी महापौर आहे, मोठा माणूस आहे, झालं ना, काळ गेला, आता 70-75चे झालेत, आता नवीन नवीन सगळ्याच पक्षात तरुण मुलं आलेत, ते ऐकत नाहीत आणि शेवटी लॉजिकने जावं लागेल ना. विद्यमान नगरसेवकाला द्यायचं म्हणलं, म्हणजे असं म्हणायचं आहे का की सपाटे आणि बेरिया यांचं वय झालंय आणि आता ते लॉजिक सोडून नाही, काही नाही. गोष्टी करतात? वय झालं म्हणून काय नाही, वय झालं असलं तरी ते काम करू शकतात, सक्षम आहेत, मी त्याबद्दल म्हणत नाही. नवीन जी पिढी आलेली असती त्यांना संधी मिळणार. हा, संधी मिळणं गरजेचं आहे. आणि तो आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र जातोय. आता त्यांनी प्रवाहात राहिलं पाहिजे, स्वतः येऊन इथं भेटलं पाहिजे. तेच जर इथं नसतील आणि मी बोलू नये, आता त्यांचा असा आरोप आहे की लोकांची मुलं पुतणे गेले नाहीत का. परवाच त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या घड्याळाकडे गेला. सपाटे साहेब इथं माझ्यावर आरोप करत बसतेत आणि त्यांचा पुतण्या शिवसेनेत जातो, आणि ह्याने आज बेरे साहेब पण गेलेत म्हणून ऐकतोय. हो. मग हे ह्यांच्या नलिनी चंदेले पण आहेत हा, त्याच्यात. ऐका ना, ह्यांच्या स्वार्थासाठी हे काही करतात आणि आरोप मात्र खापर शेवटी कोणावर तर फोडायचं ना. नाही, पण सपाटे साहेबांनी कार्यालयाच्या समोर उपोषण करणं म्हणजे पक्षशिस्त किंवा अजिबात नाही. पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन हे सगळ्या गोष्टी करतात. आजीला धरून, शिस्तीला धरून नाही, हा बालिश प्रकार आहे. असं कुठं माझी तक्रार करायची आहे ना, वरिष्ठाकडे जाऊन करायला पाहिजे, पक्ष नेतृत्वाकडे करायला पाहिजे. माझ्याबद्दल काय ऑब्जेक्शन असतील तर प्रदेश अध्यक्षांना कळायला पाहिजे. पण इथं येऊन असं काय तर करून पक्षाची आणि स्वतःची आबरू वेशीवर लटकवणे बरोबर. अशा दिग्गजांचा पक्ष सोडून जाणे पक्षाला किती डॅमेज देऊ शकतो? हे बघा, ज्या त्या व्यक्तीनं असं आधीच ठरवलेलं असतं, खापर फोडायला एक गरीब माणूस लागतो, तो मी आहे, माझ्या डोक्यावर खापर फोडतात आणि वाईटपणा घ्यायची माझी तयारी आहे आघाडी होत असताना. आम्हाला म्हणजे समाधान आहे तुम्हाला, इतकं वाईटपणा जरी झालं तर महाविकास आघाडी आज मी हे सक्षमपणे बघा, करतो. कुठल्या जागा त्यांना आपण सोडू शकत नाहीत, त्यांच्याशी वाद घालण्यात काय बोलू शकतो मी. आता त्यांच्यासाठी मग मला एकतर आघाडी तोडावी लागली असती आणि विचाराला तिलांजली द्यावी लागली असती. मग माझ्यासमोर 2च पर्याय होते, एकतर आघाडी करून सेक्युलर ढाचा तयार ठेवायचा, नाहीतर त्यांना उमेदवारी सगळीकडे देऊन चालू द्या, ह्या सगळ्यांचंच परत असतं. नक्कीच इतिहासामध्ये ह्या महाविकास आघाडीचा ह्या प्रयोगाचा दखल किंवा नोंद घेतली जाईल. पण एक विशेष की पूर्वाश्रमित काँग्रेसमध्ये तुम्ही वावरल्यामुळं इथं काही जास्त अडचण झाली नाही असं वाटतं. नाही नाही, काँग्रेसमध्ये काम केल्यामुळं माणसाला सगळ्याला घेऊन जायची एक पद्धत असते. काँग्रेसमध्ये काँग्रेसची मूळ विचारधाराच आहे. मग ती काँग्रेस असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल, ह्या आमची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारी,
यशवंतराव चव्हाण कैलास असे यशवंतराव चव्हाणांचं अनुकरण करून आम्ही राजकारण करतो. आम्हाला सगळ्याला घेऊन जायला आवडतं आणि आम्हाला त्यात अडचण येत नाही. किती मॅजिक फिगर गाठाल तुम्ही? हे मॅजिक फिगर आम्ही सत्तेत येऊ किती येईल. हा, म्हणजे एवढा आत्मविश्वास. त्याचं कारण सांगतो. समोर भारतीय जनता पक्षात तुम्ही पाहता किती इनकमिंग करतायत. शेवटी तिकीट ते एकालाच देणार आहेत. शेवटपर्यंत ते कुणाला देणार आहेत ते कळवणार पण नाहीत. एबी फॉर्म ते 3ला काय सत्ता असल्यामुळे 4ला पण देऊ शकतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की भाजपामध्ये असलेली सध्याची घुसमेट किंवा जे काही द्वंद्व आहे त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होणारच ना. शेवटी एका सीटला जर 10 इलेक्टिव्ह 5 इलेक्टिव्ह मेरिटचे माणसं तिकडे गेले असतील आणि मिळणार एकाला, तर बाकीचे नाराज होणार. आणि ते नाराजी तुम्ही कॅच करायला तयार आहात? नाही कॅच म्हणजे आम्ही त्यांना उमेदवारीचं म्हणत नाही. मी उमेदवारी म्हणत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज आहे, तो स्तब्ध आहे. तो स्तब्ध झाला की आम्हालाच फायदा होणार त्याचा. म्हणजे पर्याय ना, म्हणून तर आम्ही एकत्र आलोय. पर्याय तो हिंदुवादाचा आहे. नाही, आमचा सेक्युलरवादाचा आहे. आणि आमच्यात आम्ही हिंदूच्या विरोधात अजिबात नाही. आम्ही सगळेच हिंदू आहेत. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहोत. आम्ही हिंदू विरोधी नाही आहे. आम्ही एक्स्ट्रीम विचाराच्या विरोधात आहे. मग ते मुस्लिम असतील किंवा हिंदू असतील, टोकाचा विचार घेऊन करणाऱ्याच्या विरोधात आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही नजर ठेवून आहात त्या मताकडे. हो, अर्थातच लोकाला पर्याय पाहिजे. पर्याय आम्ही दिलाय. म्हणजे विशेष आहे ना, तुमची महाविकास आघाडीचा हा प्रयोग भरतोय नाही, हा प्रसंग समोर येणं आणि त्याला कॅच करण्यासाठी तुम्ही अगदी सज्ज राहणार. आता हे जनतेने ठरवायचं आहे की आज बदलत्या काळात हे जे साम दाम दंड भारतीय जनता पार्टी वापरते त्याला रोखायचं असेल, आणि ही जनता पाहते की आज काँग्रेसमध्ये आहे, उद्या ते त्या पक्षात असतात, परवा त्याला फेकून पण दिलेलं असते. आता 31 तारखेला आपल्याला कळेल की एबी फॉर्म ज्याला जोडलाय तोच एकटा अधिकृत आहे. उरलेल्या वेळेस ठरले ना. जाता जाता शेवटचा प्रश्न, नैतिकता, विचारधारा, नेत्याचं किंवा समाज सुधारणेचं, राष्ट्र सुधारणेचा वसा सांभाळणाऱ्या नेतृत्वाचा किंवा व्यक्तीचा वसा सांभाळणारं कार्यकर्ता आज ह्या क्षणाला कार्यकर्त्यामध्ये ते विचार, ती व्यक्ती वास करते असं वाटतं? कमी आहे याचं प्रमाण. हा प्रश्न फार डीप आहे. याचं प्रमाण कमी झालं आहे. अलीकडे काय तरुण मुलांना वाचन कमी झालेलं आहे. त्यामुळं वाचन कमी असल्यामुळं आणि इंटरनेटचा जमाना असल्यामुळं फटकन काय पण पाहिजे. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवणार किंवा आणि काही गोष्टी तात्काळ मिळाव्यात, ही जी भावना सर्व पक्षातल्या सर्व जाती धर्मातल्या तरुणात आली आहे. त्यामुळं कल्चर थोडं बदललेलं आहे. वाचन जर तरुणांनी केलं तर त्यांना कळेल की ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कुणाचा खरा त्याग आहे, या भारतीय ध्वजासाठी, या संविधान वाचवण्यासाठी कुणाचा त्याग आहे. त्या लोकांच्या पाठीशी आपण जायला पाहिजे. पण वाचन थोडं सर्व समाजातले तरुणांनी केलं तर निश्चित पुढच्या काळात त्याचा बदल सुरू होईल. त्यासाठी आम्ही राजकर्त्यांनी पण भांडत बसण्यापेक्षा एकीने एक पर्याय द्यायला पाहिजे. तो आम्ही सोलापूरपुरता केला. नक्कीच राजकीय नेतृत्वामध्ये देखील तेवढी विचाराची प्रगल्भता असावी लागते आणि तो विचाराची प्रगल्भता महाविकास आघाडीतून आम्ही दिली आहे. आता माझ्या शेजारचा काय करतोय ह्याचीच वाट पाहणार आहोत. याच मानसिकतेनं आज महाविकास आघाडीची घोषणा झाली. येणाऱ्या काळामध्येच महाविकास आघाडीचा प्रयोग किती यशस्वी झाला आणि होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.